धर्म कमजोर आहे की आपणच कमजोर आहे? आजकाल एक वाक्य खूप ऐकायला येतं की ऐकायला मिळतं, म्हणजे धर्मामुळे लोक मागं पडले. पण खरंच असं आहे का? हं? नाही ना. कारण आपण धर्म समजून घेतलाच नाही, हे लक्षात घ्या. ज्ञानाचा अभाव काय माहिती आहे का? अविद्या. आदिगुरु शंकराचार्यांनी अद्वैत सांगितलं. म्हणजे काय? सर्वात एकच तत्व आहे. बरोबर. पण आज काय होतं माहिती आहे? लोक वेद उपनिषद वाचत नाही, फक्त ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवतात. बरोबर. आता उदाहरणच देऊन सांगायला गेलं तर कोणी म्हणतं अमुक दिवशी हे करू नका, नाहीतर अपशकुन होईल, आणि आपण लगेच मानतो. बरोबर. पण प्रश्न विचारत नाही. यालाच काय म्हणतात माहिती आहे का? अविद्या, अज्ञान. कर्मकांड विरुद्ध तत्वज्ञान. धर्माचा मूळ उद्देश काय होता? तुम्हाला काय वाटतं? चांगला माणूस बनणं. पण आज काय झालं? धर्म फक्त पूजा उपवास आणि सणापुरता मर्यादित राहिला. आता उदाहरणच देऊन सांगायला गेलं तर सोमवारचा उपवास. तुम्ही देवाचा उपवास करता पण व्यवहारात खोटं बोलता, याला धर्म म्हणाल का? अजिबात अजिबात याला धर्म म्हणता येणार नाही. हे लक्षात घ्या. ह्याला धर्म नाही म्हणतात. जेव्हा विचार संपतो ना आणि फक्त कृती उरते, तेव्हा ना समाज पांगळा होतो, माहिती आहे. हे लक्षात घ्या. स्वार्थासाठी ना धर्माचा वापर करणं सोडून द्या. तुमचे स्वार्थ ना तुम्ही तुमच्या स्वार्थ बघा, पण धर्माच्या बाबतीत स्वार्थ नाही पाहिजे. इतिहासात काय झालं? काही लोकांनी धर्माचा वापर केला पैसे कमवण्यासाठी, लोभासाठी, स्वार्थासाठी, भीती दाखवण्यासाठी, लोकांना विभागण्यासाठी. हे लक्षात घ्या. स्वतःचा फायदा करण्यासाठी. त्यामुळे स्वामी विवेकानंद काय म्हणाले तुम्ही माहिती आहे का? धर्म ही जागृत करण्याची गोष्ट आहे. धर्म फक्त ऐकायचा नसतो, जगायचा असतो. हे लक्षात घ्या. जर कोणी सांगितलं ना तुम्हाला की हे केलं नाही तर पाप लागेल, बरोबर, आणि तुम्ही भीतीनं ते करता, तर तो धर्म नाही. हे लक्षात घ्या. धर्मामध्ये भीती नसते. धर्म हा सत्य आहे. धर्म नियंत्रण नाही. हे लक्षात घ्या. धर्म म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. धर्म हा स्वातंत्र्य देतो, कारण का सत्य परमेश्वर नेहमी तुम्हाला स्वातंत्र्य देत आलेलं आहे. हे बघा, आज लोक काय म्हणतात? धर्म आणि विज्ञान वेगळं आहे. लक्षात घ्या. धर्म हा विज्ञानावरती खूप खरा ठरतो. हे लक्षात घ्या. भारतीय परंपरेत धर्म हा विज्ञानातून जन्म घेतलेला आहे. जो जो धर्माशी तत्वनिष्ठ राहील, योग असो, ध्यान असो, हे सगळं वैज्ञानिकच आहे हो, पण धर्माशी जोडलं तर. हे लक्षात घ्या. ध्यान म्हणजे मेडिटेशन वैज्ञानिक आहे. आज जगभरात वापरलं जातं ताण कमी करण्यासाठी. हे लक्षात घ्या. पण आपण काय केलं? त्याला अंधश्रद्धा बनवलं, बरोबर. सोयीचा धर्म काय माहिती आहे का? आज धर्म कसा आहे माहिती आहे का? आणि धर्माच्या बाबतीत कसं झालं माहिती आहे का? प्रॉब्लेम आला की देव आठवला, आणि बाकी वेळ काय मग? म्हणजे तुमचं नुकसान झालं कीच देव आठवणार का?
काही नाही. बाकी वेळ काही नाही, काहीच करायचं नाही आपल्याला. बाकी वेळ देवाची पूजा नाही, काही नाही, काही नाही. हे लक्षात घ्या. उदाहरणच देऊन सांगायला गेलं तर परीक्षा आली की देवाला नवस करतात. आठवतं तुम्हाला? परीक्षा आली की देवाला नवस करायची. का तर परीक्षेत चांगली मार्क मिळावी, बरोबर, निकाल चांगला लागावा. पण जेव्हा निकाल लागतो लोक विसरून जातात देवाला, कारण आता गरज राहिली नाही. गरजेसाठी देव नसतात. आणि याला तुम्ही धर्म म्हणाल का? याला सुद्धा धर्म म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या. की तुमचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्ही देवाचा वापर करता. मग तुमच्याशी वाईट घडलं तुमच्याशी, त्यावेळेस तुम्ही देवाला नाव ठेवता. हे लक्षात घ्या. स्वार्थ मनात ठेवून देवाची भक्ती करणं ही खूप वाईट गोष्ट आहे. यामुळं काय होतं माहिती आहे का? माणूस निष्क्रिय बनतो, बरोबर, निष्क्रिय बनतो, काही कामाचा राहत नाही, कुचकामी बनतो. यावरती विवेकानंद काय संदेश देतात माहिती आहे का? स्वामी विवेकानंद म्हणाले, सामर्थ्य हेच जीवन आहे, बरोबर, सामर्थ्य हेच जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू. धर्मानं तुम्हाला निर्भय बनायला हवं होतं. तुमच्यात जर धर्म जिवंत असेल ना, तुम्ही निर्भय बनता. जर धर्म जिवंत असेल तर तुम्ही निर्भय बनता. मजबूत बनायला हवं, बरोबर का ते? जर तुमच्यात धर्म जिवंत असेल तर तुम्ही मजबूत बनायला हवं, बरोबर. जर तुमच्यात धर्म जिवंत असेल तर तुम्हाला विचार करायला शिकवायला हवं, म्हणजे विचार करता आला पाहिजे, विचार करून निर्णय घेता आला पाहिजे. तेव्हा तुमच्यात धर्म जिवंत आहे असं म्हणता येईल, बरोबर. लक्षात ठेवा, बरोबर, धर्मानं तुम्हाला गुलाम बनवायला नको, धर्मानं तुम्हाला स्वतंत्र बनवायला. तेव्हा तो धर्म आहे असं म्हटलं. धर्म जर तुम्हाला गुलाम बनवत असेल तर त्याला धर्म नाही. धर्म हा तुम्हाला स्वातंत्र्य देतो. आणि धर्म बदलण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. धर्म समजण्याची गरज आहे. बदलतो तो ज्याला काही माहीतच नाही. तुम्ही पंथ बदलू शकता. या देवाची पूजा करताय तर उद्यापासून त्या देवाची पूजा करू शकता. धर्म बदलू शकत नाही. धर्म एकच आहे, सत्य, सत्य आणि सत्य, दुसरा धर्मच नाही. हे घ्या, हे लक्षात घ्या. त्यामुळे धर्म समजण्याची गरज आहे. आणि धर्म कमजोर नाही, तुम्ही कमजोर आहात हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला धर्मच माहीत नाही. त्यामुळे धर्म जागृत करा तुमच्यात, तुमच्या आतमध्ये तो जागृत पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्हीच आता ठरवा, तुम्ही फक्त भक्त आहात की अंधभक्त. आणि महत्त्वाची काही कुठली गोष्ट माहिती आहे का? तुम्हाला धर्म समजला नाही ना, म्हणून हे सगळं बिघडत चाललं आहे, माहिती आहे का? तुम्हाला धर्म समजून घ्यावाच लागेल. जोपर्यंत तुम्हाला धर्म समजणार नाही, ते सत्य आतमध्ये लपलेलं जागृत होणार नाही. लक्षात घ्या, सत्य हे धर्माला प्रेरित असतं आणि तुम्ही फक्त सत्याला समर्पित पाहिजे, असत्याला नाही.